परसेप्ट लिमिटेड, शैलेंद्र सिंग. शैलेंद्र सिंग म्हटलं की कलाकारांना तो गायक, रायटर यांची आठवण येईल. पण परसेप्ट लिमिटेड या संस्थेशी निगडीत शैलेंद्र सिंगजी हे सुप्रसिद्ध आहेत. डिसेंबरमध्ये दरवर्षी भरवला जाणारा सनबर्न फेस्टिवल, त्याचे हे आयोजक. भारतामध्ये सनबर्न फेस्टिवल चालू केलेले अशी ही एक मोठी हस्ती, एक मोठं व्यक्तिमत्व. आता बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण वेस्टर्न कल्चर ॲडॉप्ट केलं आहे असं म्हणण्यापेक्षा बऱ्याच घरामध्ये सर्व काही वेस्टर्नच चालू असतं, अशी अवस्था आज अनंत फॅमिलीजमध्ये आहे. त्यातून मग ड्यू टू ग्लोबलायझेशन, मल्टीनॅशनल कंपनीजची नोकरी मिळणं, लाखो रुपयांमध्ये पगार, आणि मग सनबर्न फेस्टिवलचं तिकीट काढून त्याच्यात सहभाग नोंदवणं. डिसेंबरच्या 3-4 आठवड्यात 3 ते 5 दिवस असा तो सनबर्न फेस्टिवल साजरा करणं, हे सुद्धा आजकाल एक स्टेटस झालं आहे. म्हणजे अरे, सनबर्नला नाही गेलास तू यावेळेस, असंही तरुणाई एकमेकांना विचारते आहे. म्हणजे गोव्याला जवळपास 8 वर्ष कंटिन्यू हा सनबर्न फेस्टिवल भरवला गेला. म्युझिक, डान्स, मग अनेक स्टेज कलाकार, अनेक प्रकारची स्टेज शोज, त्याच्यामध्ये होणारा लेझर बीमचा वापर, एक बेधुंदपणा. ते 3 ते 5 दिवस तो उत्सव चालू असतो. त्या दिवसांमध्ये त्या ठिकाणी नक्की काय काय चालतं हे सुज्ञास न सांगणे बरे. धुडगूस हा जो मराठीत शब्द आहे ना, तसा सर्वच बाबतीत या सनबर्न फेस्टिवलमध्ये धुडगूस असतो. म्हणजे इतर वेळा आपण बातम्या ऐकतो की 15 ग्रॅम मेफेड्रीन वगैरे काय सापडलं, अंमली पदार्थ सापडला, त्याची किंमत जवळपास 15 लाख रुपये होती, त्या आरोपीला अटक झाली. या 3 ते 5 दिवसात असे अंमली पदार्थ किती तिथे विकले जातात, किती तरुण तरुणी बेधुंद अवस्थेत या 5 दिवस तिथं नाचत असतात, त्यानंतर काय काय प्रकार घडतात, हे सगळं प्रशासनाला माहीत असतं. तरीसुद्धा शासन अशा फेस्टिवलला परवानगी देतं. म्हणजेच कुठंतरी काहीतरी शासकीय आर्थिक गणित खूप चांगल्या रीतीने इथं चालतं, असा निष्कर्ष सर्वसामान्य माणूस नक्की काढू शकतो. आणि होतं आहे, नक्की होतं इथं. कारण 30-35 देशातले लोक, 30-35 देशातले काही प्रमुख डीजेज, प्रमुख गायक, पॉप सिंगर्स, अनेक प्रकारची गाणी, नृत्य सादर करणारे असे शेकडो कलाकार या 5 दिवसात अनेक स्टेजवरती आपल्याला पाहायला मिळतात. मिनिमम तिकीट 4,000 रुपये. आणि आता 2025 या वर्षातला सनबर्न फेस्टिवल कमिंग सून म्हणून जाहिराती सुरू झाल्यात. वेअर? इन मुंबई. महाराष्ट्रातल्या मुंबई या शहरात 2025चा हा सनबर्न फेस्टिवल येऊ घातला आहे. त्याची बुकिंग विंडोसुद्धा आता ओपन होईल. मग महाराष्ट्र सरकार या अशा गोष्टींना परवानगी देतं. या 5 दिवसात जर हे गणित सामान्यांच्या आकलनाप्रमाणे आकडा मी 250 ते 300 कोटी असा सांगेन. अर्थात हा सामान्य बुद्धिमत्ता असलेल्या माझ्यासारख्या एका सामान्य नागरिकाने केलेलं कॅल्क्युलेशन आहे.
ॲक्च्युअल तिथं काय काय असतं, काय काय होतं, किती कोटी रुपयाचं गणित आहे, हे आयोजकाला माहिती आणि परवानगी देणाऱ्या शासनाला माहिती. एका या फेस्टिवलच्या अनुषंगाने गौण खनिजाचं उत्खनन झालं होतं. अवैध झाडांची कत्तल पण झाली होती, पण त्याच्याकडं सुद्धा तेव्हा शासनाने कानाडोळा केला. आणि एखादा व्यक्ती एक 10 ग्रॅम 2 ग्रॅम मेफॅड्रीन घेऊन सापडतो, तेव्हा त्याला मात्र आतमध्ये टाकलं जातं. काय सावळा गोंधळ आहे ना. आर्थिक गणित, शेकडो कोटी रुपयांचं जेव्हा हे गणित असतं, तेव्हा शासनसुद्धा थोडीशी डोळेझाक करतं. हेच या सनबर्न फेस्टिवलवरनं 2007पासून सिद्ध होत आलं आहे. मग तो वॅगाटोर बीचला गोव्यामध्ये घडलेला असो, किंवा पुण्यामध्ये आयोजित केलेला असो, किंवा आता होऊ घातलेला मुंबईचा सनबर्न फेस्टिवल असो, विच इज नॉट ॲट ऑल अवर इंडियन कल्चर. आपल्या परंपरेचा आणि संस्कृतीचा हा भाग बिलकुल नाही. युरोपियन कंट्रीजमध्ये ठीक आहे, डिसेंबर महिन्यात नाताळचा महिना, तिकडं ह्या सुट्ट्या खूप असतात या नाताळच्या. आजकाल तर मल्टीनॅशनल कंपनीत, अमेरिकन कंपनीत, युरोपियन कंपनीत एखादा व्यक्ती जर सर्व्हिस करत असेल इंडियातला, एखाद्या घरचा मुलगा, तर मुलाला आमच्या फक्त डिसेंबरला सुट्टी असते, मुलगी आमची डिसेंबरला बाहेर फिरायला जाते बाहेर देशात, असं भूषणाने सांगणाऱ्या फॅमिलीज आपण पाहतो. तिथंच वेस्टर्न कल्चर मुरत केलेलं असतं. मग त्याच्यामध्ये अनेक प्रकार आले. व्हॉट वेस्टर्न कल्चर, ते ॲडॉप्ट करणं म्हणजे नक्की काय, इथूनच ती सुरुवात होते. जेव्हा तुम्हाला या डिसेंबरच्या सुट्ट्यांचं भूषण वाटतं आणि म्हाताऱ्या आईबापांना कुठेतरी ठेवून मुलगा, सून आणि त्याची कुटुंब फक्त फिरायला जातं फॉरेनला, आणि ते तुम्ही जर बाजारात भूषणाने सांगत असाल, तर इट इज नथिंग बट इट इज ॲडॉप्शन ऑफ वेस्टर्न कल्चर. आता तुम्ही म्हणाल नोकरीला सुट्ट्या असताना मग फिरायला जाऊ नये का? नक्की जा. पण सनबर्न फेस्टिवलसारख्या फेस्टिवलला आपल्या इथल्यासुद्धा तरुणाईने खूप मोठा सपोर्ट करणं, खूप मोठं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट घेणं, आणि त्या 5 दिवसात मग मद्य, अंमली पदार्थ याचं सेवन करत त्या 5 दिवसात आपण नक्की कुठं आहोत याचीसुद्धा भ्रांत नसणं, याचीसुद्धा तुम्हाला शुद्ध नसणं, अशा पद्धतीने तुम्ही तासनतास 20-20 तास त्या माहोलमध्ये राहणं, हे मग आपली संस्कृती आहे का? मग त्यामध्ये नक्की काय काय घडत असेल या सनबर्न फेस्टिवलमध्ये? अहो, साध्या पबमध्ये ज्या ठिकाणी 300 रुपये नुसती एंट्री फी घेतली जाते, त्या पबमध्ये जर 4 तास एखादी मुलगी नाचून आली, तर तिच्या पेयामध्ये सुद्धा कुठेतरी थोडीशी अंमली पदार्थाची पूट टाकून तिला धुंदी आणली जाते आणि तिचा नको तो गैरफायदा घेतला जातो. हे अव्याहतपणे मोठ्या शहरांमध्ये सुरू आहे. बोभाटा या गोष्टींचा होतोय, झाला आहे. पण मग अशा गोष्टींकडं कानाडोळा करायचा आणि आपली व्हिटॅमिन एमची भूक भागवून घ्यायची, असाही काही मस्तपैकी कारभार सुरू असतो अंधारात. या सनबर्न फेस्टिवलमध्ये अनेक कलाकार लोक जगतात, आर्थिक गणित आहे वगैरे, कलेला प्रोत्साहन मिळतं, प्रत्येक कलाकाराला व्यासपीठ मिळतं, तरुणाईला मस्तपैकी एन्जॉयमेंट करण्यासारखे हे सुट्टीचे 5 दिवस मिळतात. त्यांची ऐपत असते ते जातील, तुम्हाला काय झालं, तुम्ही कशाला टीका करता, असा म्हणणारा एक वर्ग भेटतो. त्यांना मी विचारू इच्छितो की कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा शासनाने सगळ्याच गोष्टी ठप्प झाल्यावर शासनाच्या तिजोरीत कुठूनही काही पैसा येणं बंद झालं, आणि या उलट त्यांना लोकांवरती वॅक्सिनेशनसाठी, रेमडेसिवीर परचेस करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला. अर्थात कागदोपत्री आकडे जास्त दाखवून, हेही काही सुज्ञास न सांगणे लगे. हे सगळं करत असताना शासनाच्या लक्षात आलं की आता आपला हा मद्य म्हणजे दारूवरचा रेव्हेन्यू पण बंद झाला आहे, तो आता आपण चालू करूयात. म्हणून त्यांनी काय केलं, वाईन शॉप्स आणि हॉटेल्स, परमिट रूम्स हे उघडायला परवानगी दिली. म्हणजे कोरोनाच्या काळातसुद्धा तिजोरीमध्ये पैसा येऊन पडावा म्हणून शासन अशा पद्धतीने लिबरल होऊ शकतं. ते शासन या सनबर्न फेस्टिवलला सोन्याचं अंडं देणारी कोंबडी नाही समजणार, तर अजून काय समजणार? हे शासन
एक पालक म्हणून शासन करणार, एक पालक म्हणून शासकाच्या भूमिकेत राहणार का दुसऱ्या भूमिकेत राहणार? फक्त पैसा बघणार? संस्कृती कशी लयास चालली आहे, तरुणाई कशी बर्बाद होती आहे, याच्यामध्ये या शासनाच्या मनातलं पालकत्व कधी जागं होणार? या फेस्टिवलच्या ऐवजी तुम्हाला अजून दुसऱ्या गोष्टींनी सुद्धा रेव्हेन्यू कमवता येईल, ज्याच्यामध्ये आपली परंपरा राखली जाईल. अशा गोष्टी तुम्हाला आता सामान्य माणसांनी सुचवण्याच्या ऐवजी तुमच्याकडं IAS केडरचे अनेक बुद्धिमान सेक्रेटरी असतात. त्यांना सांगा तुम्ही एक प्लॅन तयार करायला. असं मला आवर्जून या शासक या व्याख्येत बसणाऱ्या, शासनात कार्यरत असलेल्या सर्व राजकारणी आणि सुपर क्लास 1 अधिकाऱ्यांना नम्र विनंती करावीशी वाटते की संस्कृतीचा ऱ्हास तर होत चालला आहे, पण त्याला आपण अशा गोष्टी इथं आयोजित करून पाठिंबा देतोय असं नाही का वाटत आपल्याला? भारत देश विश्वगुरू होण्याच्या मार्गावर आहे असं जे आपण खूप मोठ्या अशा टिंग्या मारतो, आणि जर आपण वेस्टर्न कल्चरच्या नको त्या गोष्टी त्या ॲडॉप्ट करत तशा गोष्टींना जर आपल्या सरकार, राज्य सरकारं जर परवानग्या देत असतील आणि दरवर्षी 2007पासून अव्याहतपणे 18 वर्ष हा फेस्टिवल भरत असेल, तर मग आपला देश विश्वगुरू होऊ शकतो का? एखाद्या देवव्रत रेखे यांनी 50 दिवसाचं वेदपठण, जे काही पारायण, संस्कृत शब्द कुठल्याही पुस्तकात न बघता, कुठेही न अडखळता सलग 50 दिवस त्याचं पठण केलं. वाचन नव्हे, तोंडपाठ आणि शुद्ध उच्चार केले त्याचे, आणि त्याला जेव्हा आपण इतक्या उंचीवर नेऊन ठेवतो, वेदमूर्ती म्हणून डिक्लेअर करतो, अशी माणसं ज्या भारत देशात जन्माला आली आहेत, असे युवक आपल्याकडे 19व्या वर्षी वेदमूर्ती ही पदवी प्रदान होते एखाद्या व्यक्तीला. 5 लाखाचं सोन्याचं कडं मिळतं, 1,00,000 - 1,25,000ची त्याला स्कॉलरशिप मिळते, किंवा जे काही त्याला बक्षीस मिळालं ते बक्षीस, बक्षीस, ती अमाऊंट, इट इज व्हेरी इममटेरियल. पण त्यांनी जे करून दाखवलं आहे ती आपली भारतीय परंपरा, त्या परंपरेतला हा युवक, हा या युवकांचा एक प्रतिनिधी. म्हणजे सनबर्न फेस्टिवल अटेंड करणारे युवक तरुणाई एकीकडं, आणि हा देवव्रत, प्रत्येकाने देवव्रत व्हा असं मला म्हणायचं नाही आहे, पण ही एक सोनेरी किनारच आहे ना. इकडं लागते तरुणाईला कीड, सनबर्नची खूप आतुरतेने वाट बघणारा एक वर्ग आहे. त्या 5 दिवसात बेधुंद आयुष्य सगळं 5 दिवसात जगून घेणं इतकंच ज्यांच्या मनात असतं, ती तरुणाई एका बाजूला आणि देवव्रतसारखा एक तरुण एका बाजूला. दोन्ही घटना या भारत देशात घडत आहेत. देतील का एखादा पुरस्कार सनबर्न फेस्टिवलच्या 300-400 कोटीमधून या देवव्रतसाठी? करतील काहीतरी बेगमी त्याच्या आईवडिलांसाठी? अशा सुपुत्राला त्यांनी जन्म दिला, अशा पद्धतीने त्याला संस्कारित केलं, अशा पद्धतीने त्याला वेदांचं पठण मुखोद्गत असावं इथपर्यंत त्याला तालीम दिली गेली, इथपर्यंत त्याला शिक्षण दिलं गेलं. अशा कुटुंबाचा गौरव करण्यासाठी आहेत शासनाकडे पैसे? सनबर्न फेस्टिवल तसं पाहिलं ना, तर हा व्हिडिओ मी खूप काळजीत बनवतो आहे की न जाणो अजून पुढच्या 10 वर्षात या भारत देशाचं काय होणार आहे. लग्न विवाह संस्था ही तर आता बरखास्त होत चालली आहे. त्याचं मूळसुद्धा अशा या फेस्टिवलमध्ये आहे. त्याचं मूळसुद्धा अशी तरुणाई बहकत जाण्यामध्ये आहे. प्रत्येकाला टाईम बिईंग मजा पाहिजे, आयुष्यभरचा साथीदार नको, आयुष्यभर लग्नाची बेडी नको, कोणाची बंधनं नको, अशा पद्धतीची मेंटॅलिटी आज या तरुणाईमध्ये मुरत चाललेली आहे. मुलीचं लग्नाचं वय 30-35पर्यंत होऊ लागलेलं आहे, आणि त्यानंतर मी लग्न करणार नाही असं ठणकावून कुटुंबियांना सांगतायत मुली. का? तर पायावर उभ्या आहेत, मला कोणाच्या आधाराची गरज नाही. ही घमेंड. ज्यांची होत आहेत त्यांच्यामध्ये परत मूल नको. मी तुझ्याशी लग्न करीन पण मला कोणतंही मूल नको आहे, माझं सौंदर्य बिघडलं नाही पाहिजे, माझ्या शेपमध्ये फरक नाही पडला पाहिजे, मी कुठल्याही मुलीला जन्म देणार नाही, असं मंजूर असेल तर तू माझ्याशी लग्न कर. अशा पद्धतीची बोलणी. बिल्डिंग, रियालिटी क्षेत्रामध्ये फ्लॅट्स विदाऊट किचन, अशी ही स्कीम कुठेतरी चालू आहे.
म्हणजेच देश रसातळाला चाललेला आहे, संस्कृती रसातळाला चालली आहे आणि एका साईडला विश्वगुरू बनण्याची स्वप्न बघतायत, एका साईडला देवव्रतसारखे तरुण आशावाद निर्माण करतायत आणि दुसरीकडं प्रचंड निराशावादाने झाकोळलेले सगळे ढग वरती घोंगावत आहेत. सनबर्न फेस्टिवल इज नथिंग बट भारतीयांच्या परंपरेच्या हृदयाला जाळणारा फेस्टिवल आहे, सण आहे, असंच मला नमूद करावंसं वाटतं. पण काही होणार नाही आहे. कितीही तुम्ही 100 लोकांनी आवाज उठवा, कितीही हायकोर्टमध्ये तुम्ही मुकदमे दाखल करा याच्या विरुद्ध, सगळं होऊन झालेले, सगळं करून बघितलेल्या लोकांनी, जनहित याचिका झालेल्या आहेत, पण कॉन्स्टिट्युशनल लिबर्टी, आपली घटना सगळ्या गोष्टींना मान्यता देते, एका मुद्द्यावरनं सर्व काही याचिका फेकून दिल्या जातात. आणि त्यातून मग शासनाचं जेव्हा आर्थिक काही फायदा होतो आहे तेव्हा शासन काय याच्याविरुद्ध बोंब मारू शकतं का? नाही मारणार ना. बऱ्याच लोकांचे हितसंबंध याच्यात गुंतलेले असतात. शासनाकडनं परवानगी मिळवताना नक्की कुठल्या कुठल्या सेक्शनला काय काय ॲप्लिकेशन्स जातात, या परसेप्ट लिमिटेडचे शैलेंद्र सिंग यांना जर विश्वासात घेऊन विचाराल तर त्यांना तुम्हाला नक्की सगळे दरवाजे सांगतील. अर्थात सिक्रेट ऑफ एव्हरी बिझनेस, सगळं काही ते ओपन करणार नाही आहेत, हेही जग जाहीर आहे. असो, ज्या गोष्टी तुम्ही आम्ही थोपवूच शकत नाही, फक्त त्याच्या बाबतीत आपलं मत प्रदर्शित करण्याइतकं आपल्यालासुद्धा स्वातंत्र्य या घटनेनेच दिलं आहे. आणि म्हणूनच हा थोडासा सनबर्न फेस्टिवलच्या अनुषंगाने बाकी गोष्टींचासुद्धा थोडासा उहापोह घेण्याचा प्रयत्न या प्रवीचा. व्हिडिओ आवडल्यास आजच्या तरुणाईला थोडंसं जागृत करण्यासाठी की आपण कुठं गेलं पाहिजे, कितपत वाहत गेलं पाहिजे, जिथं अंमली पदार्थांचं सेवन होऊ शकतं, जिथं अंमली पदार्थांच्या अंमलखाली तुमचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो 5 दिवसात, अशा ठिकाणी तुम्ही तिकीट काढून जाणं योग्य आहे का? मग 4,000चं तिकीट, 7,000चं तिकीट, असे तुम्ही 5 दिवसात किती घालवणार? मग सीझन तिकीटला काही कन्सेशन, मग VIP गेट, अशा अनेक प्रकारच्या तिकिटांची तिथे सवलती, तिकिटांच्या पद्धती. मग आपलं कल्चर हे सांगतं का? आपल्याला आता लाखभरच्या पगाराची नोकरी लागली, महिन्याला 1,00,000-2,00,000 पगार, म्हणजे आपण असे खर्च करण्यासाठी खूप आपल्याला मोकळीक मिळाली का? मग आपण सगळी संस्कृती धुडकावून लावायची का? आईबापांची संस्कारांची माती करायची का? त्यांना ठणकावून सांगून सनबर्न फेस्टिवलमध्ये नाचायला जायचं का? रात्री अपरात्री बेधुंद अवस्थेत घरी परतायचं का? 3-4 तास झोप घेऊन पुन्हा त्याच मंडपात जायचं का? असं ज्याचं त्यांनी स्वतः विचार केला पाहिजे. आणि स्वतःच्या मिळालेल्या सेटलमेंटची, मिळणाऱ्या मोठ्या पगाराची अशा पद्धतीने घमेंड जर तुम्ही दाखवत असाल तरुणाई, तर कुठेतरी तुम्ही वाहत चालला आहे, असंच मला एक रिमार्क्स मारायला अगदी योग्य असं वाटतं. मग कोणी मला अगदी जुन्या विचारांचा म्हटलं तरी काही हरकत नाही, पण मला जिथं धोका जाणवतो आहे तरुणाईला, जिथं वाहत जाते तरुणाई, जिथं परंपरा संपत चालली आहे, त्याविषयी थोडंसं परखड मत व्यक्त करताना मला तर वैयक्तिक आनंदच होतो. भले माझ्या बोलण्याने अगदी 2-4 लोकांनी तिकीटं कॅन्सल करून परत येऊ द्यात, भले त्यांनी मंदिरात नको जाऊ दे, पण ही अशा पद्धतीने 5 दिवस जे वेस्टर्न कल्चर अडॉप्ट करत जे जीवन जगण्याची पद्धती आहे, त्याच्यातनं तुमचं शील, तुमचं पावित्र्य काहीही राहत नाही. ह्याच गोष्टी नेहमी सिद्ध झालेल्या आहेत. अर्थात सगळं आर्थिक गणित शासनाचं असतं, त्यामुळं डिपार्टमेंटसुद्धा काही गोष्टींकडे डोळेझाक करतं. प्रत्येकावरती अशा केसेस होत नाहीत. अंमली पदार्थ सापडले तरी तुम्हाला या 5 दिवसात अशा कोणत्याही घटना बाहेर आलेल्या दाखवल्या जात नाहीत. आल्या तरी 100 घडल्यानंतर 2-4 घटना बाहेर येतात. हे सुद्धा नक्की तुम्हा आम्हा सगळ्यांनाही समजतं. तेवढे काही कोणी दूधखोळे नाही आहेत. थोडासा हा एक त्याच रस्त्याला जाण्यापासून तरुणाईला वाचवण्याचा केलेला एक छोटा प्रयत्न, सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमध्ये हा सनबर्न फेस्टिवलच्या बाबतीतला प्रवीचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुमच्या घरातल्या सर्व तरुणाईला नक्की शेअर करत राहा. हा प्रोग्राम आपल्याला फ्लॉप नाही, कॅन्सल करायचा आहे. इथून पुढं भारतात सनबर्न फेस्टिवल झालाच नाही पाहिजे, तरच आपली संस्कृती आणि परंपरा कुठेतरी टिकवण्यासाठी आपण मागून प्रयत्न करतो आहे. पडद्यामागं आपणसुद्धा थोडंसं झटतो आहे, असं तरी सिद्ध करूयात. जय हिंद, जय भारत.